नवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीमधील एकाला बदलापूर पश्चिम पोलिसांनी अटक केली आहे। तुषार साळवे असं या आरोपीचं नाव। वन विभागाच्या सतर्कतेमुळे तुषारला अटक करण्यात आलेली आहे। नवजात बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमधला एक महत्त्वाचा दुवा म्हणून तुषार काम करत होता। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुषारचा मोबाईल आपल्या हातात घेऊन तपासला असता त्यात त्यांना नवजात बाळाचे फोटो दिसून आले। शिवाय नवजात बाळाची विक्री करण्यासंदर्भात मेसेज त्यांना आढळून आलेले आहेत। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि या आरोपीला अटक केली। दरम्यान आता तपासामध्ये तुषारनं याआधी किती नवजात बाळांची विक्री केली आहे आणि या सगळ्यांमध्ये कोण कोण नेमकं सामील आहे हे सुद्धा समोर येईल। मात्र यामागे मोठं रॅकेट असण्याची सुद्धा शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। एक बाळ विक्री करणारे व्यक्तीच्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये काल फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्याला सदरबाबत माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तीला या ठिकाणी आणलं आणि त्याचं इंट्रॉगेशन केलं। त्या इंट्रॉगेशन दरम्यान त्याचा मोबाईल तपासणी केली। मोबाईल तपासणीमध्ये त्या अनुषंगानं बराचसा डाटा आम्हाला मिळालेला आहे। त्या अनुषंगानं बदलापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि त्याबाबत सविस्तर तपास चालू आहे।